आता बातमी आहे आयआयटीच्या प्लेसमेंट संदर्भात। आयआयटी मुंबईमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून यंदा 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांहून अधिकचं पॅकेज मिळालेलं आहे। कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यंदा 1400 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत। सर्वाधिक नोकऱ्या या इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर तसंच कन्सल्टिंग कंपन्या, फायनान्स कंपन्यांमध्ये सुद्धा मिळाल्याचं कळतंय। तब्बल 78 विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांनी नोकरी देऊ केलेली आहे। एकीकडे कॅम्पस सिलेक्शन मधून भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतायत तर दुसरीकडे कॅम्पस मुलाखतीतून नोकरी मिळण्याचं प्रमाण हे गतवर्षीच्या तुलनेमध्ये 7.72% घटलेलं आहे। यंदा 1475 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळालेले आहेत। गेल्या वर्षी 1788 जणांना नोकऱ्या सुद्धा मिळाल्या होत्या। आता बातमी आहे आयआयटीच्या प्लेसमेंट संदर्भात। आयआयटी मुंबईमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून यंदा 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांहून अधिकचं पॅकेज मिळालेलं आहे। कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यंदा 1400 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत। सर्वाधिक नोकऱ्या या इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर तसंच कन्सल्टिंग कंपन्या, फायनान्स कंपन्यांमध्ये सुद्धा मिळाल्याचं कळतंय। तब्बल 78 विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांनी नोकरी देऊ केलेली आहे। एकीकडे कॅम्पस सिलेक्शन मधून भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतायत तर दुसरीकडे कॅम्पस मुलाखतीतून नोकरी मिळण्याचं प्रमाण हे गतवर्षीच्या तुलनेमध्ये 7.72% घटलेलं आहे। यंदा 1475 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळालेले आहेत। गेल्या वर्षी 1788 जणांना नोकऱ्या सुद्धा मिळाल्या होत्या।